नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर तुम्ही बघू शकता, तर आपल्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे. तर आपण हा रिलायन्सचा स्टॉक घेतलेला आहे. तर स्टॉक कसा चूज केला, टाईम फ्रेम काय चूज करायचा, एंट्री कुठे घ्यायची, एक्झिट कुठे घ्यायची, हा एक पूर्ण सिस्टम कसा बनवायचा, तो पूर्णपणे मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, चला सुरू करूया. तर तुम्ही बघू शकता, स्क्रीन आपला पूर्ण सिंपल ठेवलेला आहे, कुठलाही इंडिकेटर नाही आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता स्क्रीनवर. आता सगळ्यात जो प्रश्न असतो ट्रेडरला पहिला, की टाईम फ्रेम कुठला चूज करावा. जे न्यू ट्रेडर आहेत ते काय करतात, की लगेच जातात आणि 10 मिनटं, 5 मिनटं, 15 मिनटं ते अशा टाईम फ्रेमवर स्टार्ट करतात आणि तिथे व्हॉलिडिटी खूप असते. त्यामुळे जे मुवमेंटमध्ये ते लवकर डिसिजन घेऊ शकत नाही आणि त्यामुळे त्यांचं नुकसान होतं. तर जे न्यू ट्रेडर आहेत, बिगिनर ट्रेडर आहेत, त्यांनी सर्वप्रथम तुम्ही इथे बघू शकता, हे जे टाईम फ्रेम आहेत 1 मिनिट टू 1 मंथ, तर तुम्ही स्टार्टिंगला 1 मंथपासून स्टार्ट करायला पाहिजे. तर माझं एक असं सल्ला आहे की तुम्ही स्टार्ट करा 1 मंथपासून, जिथे मुवमेंट खूप स्लो होते. एक कॅन्डल 1 महिन्यात बनते, की तुम्ही डिसिजन खूप आरामात घेऊ शकता. तर सगळ्यात पहिला आपला जो प्रश्न होता, टाईम फ्रेम कुठला चूज करायचा, तो टाईम फ्रेम आहे मंथली. तर आपण मंथली टाईम फ्रेम चूज केला आहे. तर दुसरा क्वेश्चन आहे आपला, स्टॉक कुठला सिलेक्शन करायचा. तर तुम्ही बघू शकता, या स्टॉकने 2008 नंतर आपण इकडे एक लाईन घेऊ पॅरलल, एक हॉरिझॉन्टल लाईन घेतली आहे इथे. तुम्ही बघू शकता 2007 नंतर 2007 ते 17 म्हणजे जवळजवळ 9 वर्षांनी या स्टॉकने हा एक ब्रेकआउट दिलेला आहे. तर आपल्याला असा स्टॉक सिलेक्ट करायचा आहे जो करेक्शनमध्ये गेल्यावर 8 ते 12 वर्षांनी मंथली टाईम फ्रेममध्ये जो ब्रेकआउट देईल. हे बघा, इथे या कॅन्डलने ब्रेकआउट दिलेला आहे आणि तो क्लोजच वरती झालेला आहे. तर आपली एक सिंपल स्ट्रॅटेजी आहे स्टॉक सिलेक्शनची मंथली टाईम फ्रेममध्ये स्पेशल, की जो स्टॉक 8 ते 12 वर्षांनंतर ब्रेकआउट देतो तो स्टॉक आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. तर आपण काय करायचं, आता इथे बघा, जो ब्रेकआउट दिला आहे आणि इथे एक स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल बनलेली आहे. तर त्या ग्रीन कॅन्डलच्या क्लोजिंगला आपल्याला एंट्री घ्यायची आहे. तर तुमचा तिसरा पॉईंट, तुम्हाला एंट्री पण मिळाली आहे. आणि स्टॉप लॉस काय ठेवायचा, तर जी लाईन दिसते आहे आपल्याला, त्या लाईनीच्या खाली कुठलीही रेड कॅन्डल क्लोज होईल तर आपल्याला 1 सेकंदाचा विचार नाही करता लगेच एक्झिट करायचं आहे. जे मोस्टली ट्रेडर करत नाही आणि वेट करतात, त्यामुळे ते मोठं नुकसान करतात. आपल्याला पूर्ण सिस्टमने काम करायचं आहे, फॅक्ट्सनी काम करायचं आहे, ना की तुमच्या इमोशननी. तुमचा चौथा पॉईंट पण तुम्हाला क्लिअर झाला. आणि टाईम फ्रेम तर तुम्हाला सांगितलंच आहे. आणि सेगमेंट कुठलं चुकायचं, तर मित्रांनो, क्लिअर सेगमेंट आहे इथे आपल्याला. कॅश डिलेवरी, क्लिअर कॅश डिलेवरी. जे न्यू ट्रेडर आहेत त्यांनी FNOमध्ये तर जाऊच नाही ना, इंट्राडे. आपण एकदम क्लिअर पूर्ण चार्ट सांगणार आहोत. आणि आता सगळ्यात मोठा प्रश्न, 5-6 किलो जेव्हा प्रॉफिट होतं तर लगेच एक्झिट करतात, थोडासा प्रॉफिट आणि लॉसला बसून राहतात. तर तसं नाही करायचं. आता तुम्ही बघू शकता, ह्या कॅन्डलमध्ये 421.70ला हा क्लोजिंग झाला. जर इथे कोणी बाय केलं असेल तर तुम्ही बघू शकता, आज त्याची प्राईस 1365 आहे. किती मोठा मोमेंटम त्या स्टॉकने दिलेला आहे ऑलरेडी. तर सगळ्यात मोठा प्रश्न की एक्झिट करायचा, तर आपण फक्त एकच इंडिकेटर यूज करणार आहे, EMA 46. हा कधी यूज करायचा, जेव्हा स्टॉक खूप वर गेला असेल प्रॉफिटमध्ये. तर आपल्याला काही लोकांना विचार असतो की कधी एक्झिट करावं. तर हे 46च्या खाली जेव्हा पण कॅन्डल क्लोज मारेल, रेड कॅन्डल, तिथे क्लोजिंगला आपल्याला एक्झिट करायचं आहे. ट्रेड पूर्णपणे एक्झिट करायचा आहे मित्रांनो. आणि तुम्हाला तो ह्या लाईनच्यावर परत एकदा
ग्रीन कॅन्डलने क्लोज झाला तुम्ही परत री एंट्री करू शकता. तर अशाप्रमाणे आपला पूर्णपणे एक सेटअप झालेला आहे मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता खूप सिंपल सिस्टम आहे, पण लोक इंट्राडेच्या नादामध्ये किंवा ऑप्शनच्या नादामध्ये लवकर पैसे कमवण्याच्या नादामध्ये सगळा लॉस करून बसतात. तर आपल्याला एकदम सिंपल तुम्हाला मी एक टिप्स, आणि प्लीज जर नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण एक दुसरा स्टॉकचा ॲनालिसिस करूया. तर आपण भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. आणि प्लीज मला आवडला असेल व्हिडिओ तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनल.